नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक लेक्चर नंबर 7 मध्ये ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स पाहणार आहोत। त्यामध्ये फर्स्ट स्विच म्हणजे काय? अ स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस यूज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट। म्हणजे सर्किटमध्ये करंटचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण स्विचचा यूज करतो। We shall denote the switches by letters S, S1, S2, S3 etc. ओके, इथे एक डायग्राम दिलेली आहे स्विचची। स्विच अशा प्रकारे डिनोट केला जातो आणि एक स्विचिंग सर्किट पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। इथं बॅटरी दाखवलेली आहे, या ठिकाणी लॅम्प आहे आणि इथं स्विच काढलेला आहे। ओके, हो, हे स्विचिंग सर्किट आहे। तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया। सपोज टू स्विचेस इन सिरीज, समजा दोन स्विच हे सिरीजमध्ये दिलेले आहेत। सिरीजमध्ये म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अनेक स्विच, समजा तुम्हाला असं सिरीजमध्ये म्हणजे एकाच लाईनमध्ये ते दिलेलं असतं। तुम्ही फिजिक्समध्ये बघितलेलं आहे टू स्विचेस इन सिरीज वगैरे, ठीक आहे। तर दोन स्विच जर सिरीजमध्ये असतील तर काय होतं बघूया आपण। समजा आपल्याला हा लॅम्प ग्लो व्हायचा आहे, म्हणजे लाईट इथं चालू करायची असेल तर काय झालं पाहिजे, तर हा स्विच S1 क्लोज्ड झाला पाहिजे आणि स्विच S2 पण क्लोज झाला पाहिजे। फक्त एक स्विच जर क्लोज झाला तर उपयोग नाही आहे, ठीक आहे। फक्त S1 क्लोज केला तर करंट फ्लो होणार नाही, इथपर्यंत करंट फ्लो होईल, इथून पुढं करंट पास होणार नाही आणि लॅम्प ऑन होणार नाही। मग जर लॅम्प जर तुम्हाला ग्लो करायचा असेल तर काय करायला लागेल, S1 आणि S2 दोन्ही पण स्विच हे क्लोज करायला लागतील। S1 इज क्लोज अँड S2 इज क्लोज अँड, म्हणून मग काय करतो आपण इथं, याचा जर सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही लिहिला तर तुम्हाला P अँड Q अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायला लागेल, P अँड Q, कारण दोन्ही पण स्विच S1 पण क्लोज करायला पाहिजे आणि S2 पण, हा पण आणि हा पण, अँड आपल्याला यूज करायला लागणार तिथं। मग त्याचा स्विचिंग टेबल काढलेला आहे, इनपुट आउटपुट टेबल म्हणा त्याला किंवा स्विचिंग टेबल म्हणा, ठीक आहे। दोन्हीचा मिनिंग तोच, P अँड Qचा, म्हणजेच सिरीजमध्ये दोन स्विच असतील तर स्विचिंग। जसं तुम्ही ट्रूथ टेबल लिहिता, ट्रू फॉल्स किंवा ट्रू फॉल्स, तर सेम इथं तसंच आहे, फक्त ट्रूच्या ऐवजी 1, फॉल्सच्या ऐवजी 0 यूज करायचा, एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही, ठीक आहे। मग पहिला Pचा आपण कॉलम लिहूया। दोन स्विच आहे तिथं P अँड Q, म्हणून दोनच स्विच घेतले आपण P अँड Q, आणि मग 4 पॉसिबिलिटी आपल्याला इथं मिळणार आहेत, 4 रो आपण घेऊ शकतो, ठीक आहे। मग पहिल्या P मध्ये 1 1 0 0 घेतलं आपण, आधी ट्रू फॉल्स घ्यायचो बघा, तर तेच आहे, फक्त 1 1 0 मध्ये घेतोय मी, नंतर 1 0 1 0 घेतलं आणि अँड आपल्याला काढायचं आहे। मग मी तुम्हाला सांगितलं होतं अँड फाईंड करताना, अँड म्हणजेच काय, आपण मल्टिप्लिकेशन घेतोय असं समजा, P अँड Q म्हणजे मल्टिप्लिकेशन, मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, समजा 1 × 1 1 येतं, 1 × 0 0, 0 × 1 0, 0 × 0 0, ओके। मग हा झाला आपला अँडचा स्विचिंग टेबल झाला। नेक्स्ट बघूया आपण टू स्विचेस इन पॅरलल। समजा दोन स्विच जर पॅरललमध्ये असतील तर काय होईल, समजा मी S1 स्विच क्लोज केला, स्विच S1 इज क्लोज्ड, तर करंट इथून पास होणार आहे आणि इथं स्विच क्लोज केला आपण तर इथून जाऊन तो स्विच काय करणार आहे, हा लॅम्प ग्लो होणार आहे। म्हणजे एक जरी आपण स्विच क्लोज केला तरी चालतंय, किंवा हा स्विच ओपनच राहू द्या आणि हा स्विच जरी तुम्ही क्लोज केला, हा स्विच जर क्लोज केला तरीसुद्धा करंट इथून पास होऊन तुमचा लॅम्प ग्लो होणार आहे किंवा लाईट तिथं लागणार आहे। म्हणजे इथं पॅरलल अरेंजमेंट दिली असेल तर तुम्हाला S1 क्लोज केला तरी चालेल किंवा S2 क्लोज केला तरी चालतंय, म्हणजे ऑर आहे इथं बघा, ऑर, आयदर S1 इज क्लोज्ड ऑर S2 इज क्लोज्ड, तरी लॅम्प काय होणार आहे तुमचा, ग्लो होणार आहे। त्याच्यामुळे आपण काय म्हणणार इथं, ऑर यूज करायला लागणार आहे। मग हा याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे P और Q सारखा, आणि मग त्याचा स्विचिंग टेबल, जसं आपण ऑरचा स्विचिंग टेबल घेतला होता, ट्रूथ टेबल ऑरचा आपण फाइंड केला, त्याच पद्धतीनं स्विचिंग टेबल फाइंड करायचं आहे। दोन स्विच आहेत P आणि Q पॅरललमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपण काय करतोय तिथं, P घेतला एक मी कॉलम घेतला, Q घेतला, 1 1 0 0 1 0 1 0, आणि मग ऑर घ्यायचं आहे। ऑर म्हणजे मी सांगितलं होतं ॲडिशनसारखं आहे ऑर म्हणजे, मग ॲडिशन समजा आपण करतो इथं सगळ्याची,
1 + 1 1 घेतला आहे, कारण 1 आणि 0 हे दोनच आपण इलेमेंट इथं बघतोय, 2 नाही आहे याच्यात. मग 1 + 1 1च घेतला आहे. 1 + 0 1, 0 + 1 1 आणि 0 + 0 0. हा आहे ऑरचा स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल. जर 2 स्विच पॅरललमध्ये दिले असतील तर ऑर यूज करा. 2 स्विच जर सिरीजमध्ये दिले असतील, बघा 2 स्विच जर सिरीजमध्ये असतील तर काय होणार आहे, तिथं आपण अँड यूज करणार आहे. आणि 2 स्विच जर पॅरललमध्ये दिले असतील तर तिथं ऑर यूज करायचं आहे. हे लक्षात असू द्या. आता एक्झाम्पल्स घेऊयात. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. काय करायचं, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. म्हणजे हे जे सर्किट तुम्हाला इथं दिलं आहे, तर हे सर्किट लॉजिकच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा. अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल पण त्याचं आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आधी दिलेलं सर्किट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना लेट, आता स्विच कुठले कुठले आहेत बघा. S1 स्विच दिला, S2 दिला, S1 डॅश आणि S2 डॅश. S1 S2 हे 2 स्विच आहेत. S1 डॅश याचा अर्थ आहे S1चा कॉम्प्लिमेंट होतोय, तो कॉम्प्लिमेंट. मग त्याला आपण लॉजिकमध्ये त्याचं निगेशन घेणार आहे आपण थोडक्यात. S1चं निगेशन आहे, कॉम्प्लिमेंट आहे म्हणजेच निगेशन. S1 डॅशला निगेशन म्हणतो आहे. मग 2 स्विच आहेत S1 S2. मग काय केलं इथं, कन्सिडर करा सोल्युशनमध्ये. लेट P = द स्विच S1 इज क्लोज्ड. जर तुम्हाला लॅम्प ग्लो व्हायचा असेल, हा लॅम्प जर ऑन व्हायचा असेल तर P काय घेतलं, द स्विच S1 इज क्लोज्ड. S1 क्लोज पाहिजे. आणि Qला काय म्हटलं आपण, द स्विच S2 इज क्लोज्ड. आणि L म्हणजे द लॅम्प L ग्लो. मग गिवन सर्किट इज एक्सप्रेस्ड ॲज, मग किंवा त्याला सिम्बॉलिक फॉर्म म्हणू शकता. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज, सिम्बॉलिक फॉर्म कसा होणार आहे बघा. आता हा स्विच 2 स्विच हे ऑरमध्ये आहेत आणि हे 2 स्विच या तिघांना, म्हणजे इथं ऑरमध्ये तुम्हाला इथं असे ऑरमध्ये दिलेत. हे ऑर म्हणजे पॅरललमध्ये दिलेत म्हणून त्याला आपण ऑर म्हणणार आहे. ठीक आहे. मग पहिला P आहे, पहिला दिला आहे तुम्हाला P. मग इथं P आहे. मग मी इथं P घेतला, P ऑर, कारण पॅरललमध्ये जोडलेत ते. ऑर Q, कारण इथं फक्त एकच स्विच आहे Q. ऑर त्याला अजून अल्टरनेट अरेंजमेंट आहे ऑर. इथं 2 स्विच कशात जोडलेत, अँड सिरीजमध्ये 2 स्विच, त्याच्यामुळे त्याला अँड म्हणणार आहे आपण. मग इथं S1 डॅश आहे. मग Pला मी म्हटलं S1 क्लोज्ड. मग S1 डॅश काय होणार, तर निगेशन P होणार. मग निगेशन P अँड निगेशन Q, कारण S2 डॅश दिला इथं. ठीक आहे. मग हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आणि सिम्बॉलिक फॉर्म एकदा लिहिला की मग तुम्हाला त्याचा स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. इट्स स्विचिंग टेबल इज, त्याला इनपुट आउटपुट टेबल पण म्हणतात किंवा स्विचिंग टेबल पण म्हणतात. मग स्विचिंग टेबल आपला नेहमीप्रमाणे जसा ट्रूथ टेबल तुम्ही तयार करत होता, सेम तीच प्रोसेस इथं यूज करायची आहे. मग PQ 2 स्टेटमेंट आहेत. मग P आणि Q असे 2 स्टेटमेंट दिले. 4 रोज इथं होणार आहेत तुम्हाला. मग 1 1 0 0 1 0 1 0. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला स्विचिंग टेबल तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे बघा. निगेशन P लागणार आहे, निगेशन Q लागणार आहे. मग त्या 2 कॉलम इथं काढून घेतले. निगेशन P, निगेशन Q. 0 0 1 1 0 1 0 1. Qचं निगेशन आणि Pचं निगेशन लिहिलं. त्यानंतर P और Q, इथं P और Q काढावं लागणार आहे. मग P और Q काढला आपण. इथं ह्या P आणि Qमध्ये काय करायचं, ऑर घ्यायचं आहे. म्हणजे एक जरी 1 असला तरी 1 येतं आहे, दोन्ही 0 असतील तर 0. त्यानंतर अजून इथं हे लागणार आहे आपल्याला, निगेशन P आणि निगेशन Q काढायचं. मग ते इथं काढून घेतलं आपण, निगेशन P आणि निगेशन Q. या दोघांच्यामध्ये अँडसाठी एक जरी 0 असला तरी 0 आन्सर येत आहे. आणि दोन्ही 1 आहेत, तिथंच काय आलं, आन्सर त्याचं 1 येत आहे. आणि मग शेवटच्या कॉलममध्ये काय केलं आहे, ह्या दोघांचं ऑर काढलं आहे. याचा आणि याचा ऑर इथं लास्ट कॉलमला काढला आहे. मग 1 और 0 1, 1 और 0 1, 1 और 0 1 आणि 0 और 1 1. मग हे आपल्याला मिळालं 1 1 1 1. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आता. तर हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये पण मी तुम्हाला फक्त ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा काढायचा ते सांगतो. स्विचिंग टेबल तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकताय, ते इझी आहे.
सिम्बॉलिक फॉर्म करताना सगळ्यात आधी सोल्युशन लिहिताना लेट PQR, आता जेवढे स्विच तुम्हाला दिलेत तेवढे तुम्हाला इथं स्टेटमेंट कन्सिडर करायचे. मी P स्टेटमेंट कन्सिडर केलं. इथं S1 स्विच दिला आहे, मी म्हटलं द स्विच S1 इज क्लोज्ड. S2 दिला आहे, Q म्हटलं द स्विच S2 इज क्लोज्ड. आणि S3 पण दिला आहे एक नवीन स्विच. मग Rला घेतलं आपण, R स्टेटमेंट घेतलं द स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे. आणि L म्हणजे लॅम्प L ग्लो. सगळ्यात आधी ही स्टेप लिहून घ्यायची, प्रत्येक एक्झाम्पलला हे लिहून घ्यायचं, प्रत्येक सिम्बॉलिक फॉर्म लिहायच्या आधी. आणि मग द सिम्बॉलिक फॉर्म इज. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना काय करायचं बघा, हे 2 स्विच तुम्हाला कशात दिलेत, सिरीजमध्ये दिलेत. सिरीजमध्ये असतील तर आपण काय करतो, अँड यूज करतो. मग हे 2 सिरीजमध्ये आहेत. मग पहिला दिला आहे तो S1 आहे, मग त्याला P म्हणतो आपण. S2 दिला आहे तो Q आहे. मग आणि ते सिरीजमध्ये आहेत, मग P अँड Q घेतला. परत हे पॅरललमध्ये आहेत बघा, हे 2 आता इथं पॅरललमध्ये घेतलं अजून. मग पॅरलल असेल तर ऑर. आणि हे 2 स्विच काय आहेत, S1 डॅश आणि S2 डॅश. S1 म्हणजे P आणि S1 डॅश म्हणजे त्याचं निगेशन, मग त्याला म्हटलं निगेशन P अँड निगेशन Q. ही अरेंजमेंट आली पॅरललला. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटी इथं हे 2 झाले पॅरललमध्ये, हा एक आणि हा एक पॅरललमध्ये, म्हणून तिथं ऑर यूज केला. याला ब्रॅकेट टाकला आणि ब्रॅकेटच्या बाहेर आता हे 2 संपलं की याच्या पुढं बघा अँड म्हणजे सिरीजमध्ये हा एक तिसरा स्विच दिला S3, म्हणून सिरीजमध्ये येतो, त्याच्यामुळं काय केलं इथं अँड यूज केलेला आहे, अँड R. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आणि सिम्बॉलिक फॉर्म एकदा तुम्ही लिहिला की मग त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. तो स्विचिंग टेबल इथं बघायला तुम्ही नंतर तो काय करू शकता, तयार करू शकता. ठीक आहे. मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पण फक्त सिम्बॉलिक फॉर्म मी सांगतो तुम्हाला. हे तेच बघा, इथपर्यंत तुम्हाला तेच आलं आहे. P म्हणजे स्विच S1 क्लोज, Q म्हणजे स्विच S2 क्लोज, R म्हणजे स्विच S3 क्लोज आणि L म्हणजे लॅम्प ग्लो. कारण इथं 3 स्विच आहेत, S1 S2 आणि S3. आणि हा S2चा रिपीट झाला आहे आणि इथं S1 डॅश आहे. स्विच रिपीट झाला तरी हरकत नाही आहे काय, म्हणजे इथं S2 आहे, इथं S2 आहे, काय फरक पडत नाही. इथं 2 वेळा Q घेतला आहे, फक्त एवढाच फरक आहे. कारण S2 म्हणजे Q आहे ना, Q स्टेटमेंटला आपण S2 म्हटलं आहे. ठीक आहे. ते 2 वेळा येईल तिथं. आता सिम्बॉलिक फॉर्म फक्त मी सांगतो का कसं लिहायचं. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज. हे 2 पॅरललमध्ये आहेत. पॅरलल म्हणजे ऑर. कुठले 2 आहेत, S1 आणि S2, म्हणजे त्याला P ऑर Q म्हटलं आहे बघा. अँड आता इथं अँड आहे कारण सिरीजमध्ये आला. अँड S2 दिला, S2 म्हणजे Q. परत तिथं अँड, परत सिरीजमध्येच आहे पुढं. अजून एकदा इथं अँड आलं आहे बघा इथं. अँड पुढं हे 2 पॅरललमध्ये आहेत. पॅरललमध्ये कोण आहे, S3 आहे आणि S1 डॅश म्हणजे Pचं निगेशन, R ऑर निगेशन P. ऑर आहे इथं R ऑर निगेशन P, कारण इथं S1 डॅश आहे. ठीक आहे. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आणि मग त्याच्यावरून तुम्ही ट्रूथ टेबल काय करू शकता, अशा पद्धतीनं त्याचा स्विचिंग टेबल तयार करू शकता. स्विचिंग टेबल करताना 1010चा वापर करा. आणि ट्रूथ टेबल तुम्हाला करायचं असेल तर आपण ट्रू फॉल्स वापरतो. आता तुम्ही म्हणाल इथं 8 रोज आलेत, तर आता हे का आले, कारण इथं 3 स्टेटमेंट आहेत PQR. ज्यावेळी 2च स्टेटमेंट असतील त्यावेळी आपण 4च रो घेतो, पण इथं 3 स्टेटमेंट PQR 3 स्टेटमेंट आल्यामुळे इथं 8 रोज इथं आपल्याला घ्यायला लागलेत. हे आपण ट्रूथ टेबलमध्ये बघितलंच आहे ऑलरेडी. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. आता काय करायचं आहे, आत्ताच्या एक्झाम्पलला आपण स्विचिंग सर्किट दिला होता, त्याच्यावरून सिम्बॉलिक फॉर्म काढला. आता तुम्हाला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट. सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे आणि त्याच्यावरून काय करायचं, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, म्हणजे तयार करायचं आहे स्विचिंग सर्किट. मग कसं तयार करायचं, त्यासाठी स्विचिंग सर्किट तयार करण्यासाठी स्विच आपण S1 S2 दाखवतो. मग इथं P दिला आहे, Q दिला आहे, R दिला आहे. मग आधी त्याला स्विच आपल्याला कन्सिडर करायला लागतील. लेट P म्हणजे कोण घेतला, द स्विच S1 इज क्लोज्ड. Q म्हणजे मी काय घेतलं, द स्विच S2 इज क्लोज्ड. आणि R म्हणजे घेतलं द स्विच S3 इज क्लोज्ड. PQR स्टेटमेंट आपल्याला दिलेत, त्याला आपण S1 S2 S3 असे नाव दिलं, PQR ते लिहून घेतलं. आणि मग त्याचं सर्किट डायग्राम आपण आता काढूयात. द सर्किट आर ॲज फॉलोज. सर्किट डायग्राम त्याची काढायची. मग कशी सर्किट डायग्राम काढायची बघा.
बघा काय काय दिलं आहे, तर तुम्हाला इथं काय काय दिलं आहे बघा. पी ऑर दिला आहे, पी ऑर. मग पी एक स्विच दिला आहे, मग त्याला S1 म्हटलं. ऑर हे दोन स्विच आहेत अजून, निगेशन पी अँड क्यू दिला आहे, म्हणजे S1 डॅश अँड S2 म्हटलं आहे त्याला. बघा हा पी आहे, मग एक स्विच काढला आपण. ऑर म्हणजे पॅरललमध्ये काढायला लागेल. इथं दोन स्विच आहेत, निगेशन पी अँड क्यू. मग S1 डॅश म्हटलं आणि S2 म्हटलं, हे दोन सिरीजमध्ये काढले कारण अँड दिला आहे. परत ऑर आलं इथं बघा, परत ऑर आहे. ऑर म्हटलं की अजून एक, हे दोन झालंच ऑरमध्ये, अजून एक ऑर आहे. मग आणि ऑरमध्ये हा एक ब्रॅकेट आहे, तो इथं काढला आहे आपण. बघा हे पहिला ब्रॅकेट संपला, इथं पहिला ब्रॅकेट झाला. ऑर म्हटलं आहे म्हणून ऑरला अल्टरनेट अरेंजमेंट आपण केली. इथं अजून दुसरे दोन इथं ह्या ब्रॅकेटमध्ये हे दोन बघूया आपण. तर हे दोन सिरीजमध्ये येणार आहेत कारण मध्ये अँड यूज केलं आहे. निगेशन क्यू अँड आर दिला आहे, म्हणून निगेशन क्यूला म्हणतो आपण S2 डॅश म्हणतो आणि आर म्हणजे S3. आणि ऑर आता हे इथं काय दिलं आहे, परत ऑर दिला आहे. ऑर कुणाबरोबर, निगेशन पी बरोबर. म्हणून इथून परत एक स्विच काय केला, याला पॅरललमध्ये काढला आणि त्याला काय म्हटलं आहे, निगेशन पी आहे त्यामुळे इथं काय लिहिलं आहे, S1 डॅश म्हटलं आहे. मग अशा पद्धतीनं तुमची सर्किट डायग्राम तयार झाली. पॅरलल दिलं, ऑर सिम्बॉल दिलं, पी ऑर क्यू म्हटलं. ऑर म्हणलं की तुम्हाला पॅरललमध्ये काढायचे आहेत. समजा अँड दिलं असेल तुम्हाला, अँडमध्ये असेल तर ते सिरीजमध्ये येणार आहे. ठीक आहे, एका लाईनमध्ये. त्याच्यावरून सर्किट डायग्राम काढा. आणि मग इथं तुम्ही बॅटरी दाखवली, इथं लॅम्प दाखवला आहे. आणि हे ॲरो काय इंडिकेट करतात, तर डायरेक्शन ऑफ फ्लोईंग करंट कुठल्या डायरेक्शननं फ्लो होणार आहे त्याची डायरेक्शन ते ॲरो डिनोट करतात. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल घेऊया आपण. पी अँड क्यू अँड आर, पी अँड क्यू अँड आर. आता ह्या पहिल्याच ब्रॅकेटचा आधी विचार करूया, पी अँड क्यू अँड आर. आता हे तिघं पण सिरीजमध्ये आहेत, पी अँड क्यू अँड आर. सिरीज म्हणलं की अँड दिलं की सिरीजमध्ये, मग S1 S2 S3 पी क्यू आर. अँडमध्ये आहेत म्हणजे सिरीजमध्ये दिलेत त्यांनी, अँड यूज केले, याचा अर्थ सिरीजमध्ये असणार आहेत तीन स्विच. मग ते सिरीजमध्ये काढले. नंतर काय केलं बघा, नंतर ऑर दिला इथं मध्ये. ऑर म्हणजे याला अल्टरनेट पॅरलल एक अरेंजमेंट असणार आहे. मग ती पॅरलल काय दिला आहे, तर पी दिला आहे, फक्त एकच स्विच आहे पॅरललमध्ये. सॉरी, इथं निगेशन पी पाहिजे, निगेशन पी. मग इथं आला S1 डॅश. ठीक आहे, निगेशन पीला काय S1 डॅश आहे इथं. ठीक आहे, मग S1 डॅश काढला, निगेशन पी आहे. परत ऑर दिला इथं आपल्याला, ऑर क्यू अँड निगेशन आर दिलं आहे. मग ऑरमध्ये अजून एक अल्टरनेट ऑर पॅरलल अरेंजमेंट येणार आहे. आणि त्या पॅरलल अरेंजमेंटमध्ये काय करायचं आहे, क्यू अँड निगेशन आर काढायचं. म्हणजे अँड म्हणजे दोन सिरीजमध्ये काढायचे. क्यू म्हणजे S2 घेतला आणि निगेशन आर म्हणजे S3 डॅश होणार आहे. मग ते काय केले आपण, अँडमध्ये आहेत त्यामुळे ते सिरीजमध्ये घेतले. आणि मग बाकी तुम्ही ॲज इट इज इथं बॅटरी, लॅम्प तुम्हाला वाटलं इथं दाखवायचं इथं दाखवू शकता. बॅटरी तुम्हाला वाटली इथं दाखवायची तुम्ही इथं दाखवू शकता. कुठेही तुम्ही तुमच्या पद्धतीनं काढू शकता. आणि ॲरो काय दाखवतात, तर करंटची डायरेक्शन दाखवतात. अशा पद्धतीनं तुम्ही इथं पण एक दिलेलं आहे एक्झाम्पल, तुम्ही बघू शकता. इथं ऑब्झर्व करा कशा पद्धतीनं सर्किट डायग्राम काढली आहे ती. पी अँड आर हे सगळ्याला तेच सेम वर्डिंग. तीन स्विच दिले असतील तर पी क्यू आर घ्या, दोन दिले तर फक्त पी क्यू घ्या. सेम वर्डिंग आहे, मी काय ते परत रिपीट करत नाही. आणि मग काय करायचं तुम्हाला, पी अँड आर दिला आहे, अँड दिला आहे. मग मी सिरीजमध्ये काढले ते दोन, पी अँड आर दोन्ही, S1 आणि S3. ऑर दिला आहे परत, ऑर म्हणजे त्याला पॅरलल. निगेशन क्यू अँड निगेशन आर दिला आहे. निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश आणि निगेशन आर म्हणजे S3 डॅश. आणि ते सिरीजमध्ये आहेत कारण अँड यूज केलं आहे. परत ऑर सिम्बॉल यूज केलं आहे बघा, अगेन ऑर म्हणजे ही एक झालं, हे पॅरलल. आणि परत ऑरमध्ये पॅरलल काढलं अजून तिसरं, निगेशन पी अँड निगेशन आर. निगेशन पी म्हणजे S1 डॅश अँड S3 डॅश. कारण लॅम्प जर ग्लो व्हायचा असेल तर तुम्हाला पी अँड आर, पी म्हणजे S1
आणि S2 हे दोघं क्लोज पाहिजेत. मग करंट इथून येऊन असा हे क्लोज झाले तर इथून जाऊन तो लॅम्प ग्लो होणार आहे. किंवा ऑर अजून एक अरेंजमेंट आहे त्याला, किंवा निगेशन Q अँड निगेशन R ही पण अरेंजमेंट आहे, अल्टरनेट अरेंजमेंट. हे स्विच क्लोज केला, हा क्लोज केला तरीसुद्धा करंट इथून फ्लो होणार आहे. किंवा ऑर अगेन इथं ऑर तुम्हाला अजून एक अरेंजमेंट आहे ती इथं दिली आहे. हे जरी दोन स्विच क्लोज केले तरी करंट इथून येईल, इथून असा पास होईल आणि असं जाऊन लॅम्प तुमचा ग्लो होऊ शकतो. म्हणून ऑर असेल तर पॅरललमध्ये स्विच ड्रॉ करा, ऑर दिला तर, आणि अँड असेल तर सिरीजमध्ये काढा. कारण अँडचा अर्थ काय, आता समजा मी पहिलं ब्रॅकेट घेतलं P अँड Q, मग P अँड Q म्हणजे हा स्विच क्लोज पाहिजे आणि हा ओपन असून चालणार आहे का, नाही तर हा पण क्लोज पाहिजे. S1 इज क्लोज्ड, ऑल्सो S3 इज क्लोज्ड, दोन्ही पण क्लोज पाहिजे. अँड S1 अँड S3 इज क्लोज्ड. S1 क्लोज्ड आहे त्याला मी म्हटलं आहे P म्हणून इथं P घेतला आहे, आणि S3 क्लोज्ड आहे त्याला म्हटलं आहे R म्हणून इथं R आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही सर्किट डायग्राम ड्रॉ करू शकता.